ई-केवायसीच्या गोंधळात लाडक्या बहिणी उपऱ्या. असे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोलापुरात नाराजीचा सूर. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात सुरुवातीला सुमारे 11,30,563 महिलांची लाभार्थी म्हणून नोंद करण्यात आली होती. मात्र त्यानंतर शासनाने विविध निकष लागू करत तपासणी केल्यानंतर मोठ्या संख्येने लाभार्थी वगळण्यात आले आहेत. तसेच अनेक महिलांची ई-केवायसी अपूर्ण किंवा चुकीची असल्यामुळे त्यांचा लाभही थांबला आहे. सरकारला लाडक्या बहिणी आता उपऱ्या वाटू लागल्यामुळे जिल्ह्यातील अनेक लाभार्थी महिलांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी थेट राज्यस्तरावरून होत असल्याने स्थानिक प्रशासनाकडे अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची अचूक माहिती उपलब्ध नसल्याची स्थिती आहे. परिणामी लाभ बंद झालेल्या महिलांना नेमके कारण समजत नसून त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान ज्यांची ई-केवायसी करताना तांत्रिक किंवा पर्यायी निवडण्यात चूक झाली आहे अशा लाभार्थ्यांना पुन्हा दुरुस्तीची संधी देण्यात आली आहे. ही प्रक्रिया 31 मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मात्र ज्यांनी अजिबात ई-केवायसी केलेली नाही त्यांना या टप्प्यात संधी न दिल्यामुळे अनेक महिला लाभापासून वंचित राहत असल्याचे चित्र आहे. लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याने आणि माहितीचा अभाव असल्याने जिल्ह्यातील लाडक्या बहिणीमध्ये सरकार व प्रशासनाविषयी नाराजीचा सूर उमटत असल्याची चर्चा सुरू आहे. ई-केवायसीसाठी दोनदाच संधी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यासाठी ई-केवायसीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. काही लाभार्थ्यांनी चुकीचा पर्याय निवडल्याने त्यांचा लाभ बंद झाला आहे. तक्रारी वाढल्यानंतर शासनाने पुन्हा एकदा 31 मार्च 2026 पर्यंत दुरुस्तीची संधी दिली आहे. मात्र ही संधी फक्त अगोदर ई-केवायसी केलेल्यांना पण चुकलेल्या लाभार्थ्यांनाच लागू आहे. ज्यांनी अजिबात ई-केवायसी केलेली नाही त्यांना या टप्प्यात संधी नाही, अशी माहिती जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी डॉक्टर विजय खोमणे यांनी दिली. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील.